बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते, ती म्हणजे ठाण्याच्या महापौर पदासंदर्भात मीनाक्षी शिंदे या आता ठाण्याच्या नव्या महापौर होणार आहेत। उपमहापौरपदी दिव्या गावातील रमाकांत मडवी यांची निवड झाली आहे। तर आज हे सगळे आपला उमेदवारी अर्ज जे आहेत तो दाखल करणार आहेत। शिवसेनेचं ठाणे महापालिकेत बहुमत आलं आणि त्यानंतर आता महापौरपद आणि उपमहापौरपदी निवड झाली आहे। मीनाक्षी शिंदे या ठाण्याच्या नव्या महापौर असतील, तर उपमहापौरपदी दिवा गावातील रमाकांत मडवी हे असतील आणि हे दोघं पण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाणे महापालिकेत शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर ठाण्याचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण त्यानंतर आता ठाण्याच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे या महिला नगरसेवकाची निवड झाली आहे। उपमहापौरपदी दिवा गावातील रमाकांत मडवी यांची निवड झाली आहे आणि हे दोघं सुद्धा मीनाक्षी शिंदे असतील ज्यांची ठाणे महापौरपदी निवड झाली आहे आणि उपमहापौरपदी रमाकांत मडवी हे दोघं सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बघितलं, कालच भाजपने सुद्धा नागपूर महापालिकेतला आपला महापौर कोण होणार यासंबंधीच्या नावाची घोषणा केली, त्यासंबंधी निवड केली आणि त्यानंतर आज ठाण्यात जिथे शिवसेनेचं बहुमत आहे ठाणे महापालिकेतल्या नावांची सुद्धा शिवसेनेने घोषणा केली आहे। पण आणखीच मीनाक्षी शिंदे यांची ठाण्याच्या महापौरपदी निवड झाली आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली रिपोर्टर सोनाली शिंदे आता फोन लाईनवरून आपल्यासोबत आहे। सोनाली, आज महापौर आणि उपमहापौर ठाणे महापालिकेत कोण असणार हे ठरलंय, काय सांगशील याबद्दल? सौरभ, मुंबईचं चित्र जरी स्पष्ट झालं नसलं तरी ठाण्यातलं चित्र स्पष्ट असल्याने आज अर्ज दाखल केले जाणार आहेत। त्यामध्ये मीनाक्षी शिंदे यांचं महापौर पदासाठी तर रमाकांत मडवी यांचं उपमहापौर पदासाठीचे अर्ज जे आहेत ते दाखल केले जाणार आहेत। पण सगळ्यांचं लक्ष लागलं ते मुंबई महापालिकेकडे। मुंबईचं चित्र कधी स्पष्ट होणार याबद्दल सगळीकडे चर्चा आहे आणि याबद्दलची उत्सुकता सुद्धा सगळ्यांमध्ये पाहायला मिळते। सौरभ, अगदी खरं, ठाणे महापालिकेत शिवसेनेचं बहुमत आहे त्यामुळे इथले चेहरे जे आहेत ते आता त्यांनी पुढे केल्या नावांची घोषणा केली आहे। पण मुंबई महापालिकेतला पेच कधी सुटतो असा प्रश्न सुद्धा आता या निवडीमुळे पडतोय। थँक्यू सोनाली या सगळ्या अपडेट्सबद्दल।